नाशिकच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। ठाकरे गटाकडून होणारे सर्व आरोप बोरस्ते यांनी पूर्णपणे फेटाळून लावले असून हा सगळा प्रकार हास्यास्पद आणि या निमित्ताने ठाकरे गटातील अस्वस्थता समोर आली आहे असा टोला त्यांनी लगावलाय। मला असं वाटतं की हे सगळंच हास्यास्पद आहे। मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काही पार्टी आहे, हा जो पक्ष आहे, या पक्षातली अस्वस्थता ह्या निमित्तानं स्पष्ट होत आहे। असे कसले एजंट, कोण पैसे देत आहे आणि कशासाठी फोडायचं आहे? नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता आहे, आम्ही पूर्ण मेजॉरिटीत आहोत। त्यामुळे अशी काय फोडतोड करून असं काय साधायचं आहे? मुळात मला त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांचा आपापसात काही समन्वय नसेल, कदाचित एकमेकाबद्दल त्यांना अविश्वास असेल, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत। मग तुम्ही आधी आपसात बोला, कोण लोक तुम्हाला भेटले, कोणी तुम्हाला ऑफर दिली आणि कशाबद्दल ही ऑफर आहे, स्पष्ट बोलले तर अधिक स्पष्ट होईल। परंतु तुमच्यातली अस्वस्थता उगीच आमच्यावर आरोप करून करू नका। मुळात तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर, नाशिकच काय, संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा एक वेगळा ऑरा तयार झालेला आहे आणि सर्व शिवसैनिक असतील, अनेक पक्षातले पदाधिकारी असतील, आपल्याला माहिती रोज प्रवेश होत आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये जर प्रवेश होणार असतील तर त्यात काय आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही आहे। आणि आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली, या विधान परिषदेच्या निवडणुकीत उबाटाचे जे काही नेते आहेत, सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही गोकुळ गीते यांना पाठिंबा दिलाय आणि उबाटाच्या सर्व लोकांनी गोकुळ गीते यांना मतदान केलं। आणि आता गोकुळ गीते कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे कदाचित असं काही झालं असेल तर मला माहित नाही। परंतु मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की असं अस्वस्थ होऊन चालणार नाही। आम्ही रोजच भेटत असतो, तुम्ही थेट विचारू शकता आणि असे कुठलेही एजंट कुठेही पाठवण्याची आम्हाला आवश्यकता नाही। ठाकरे गटाला खुले आवाज देत अजय बोरस्ते म्हणाले की राज्यात आमची पूर्ण बहुमताची सत्ता आहे, त्यामुळे आम्हाला असल्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही। तुमच्या पक्षातील अस्वस्थता आमच्यावर काढू नका। नाशिकमध्ये जर आमच्या पक्षात प्रवेश होत असतील तर त्यात कोणाला वेगळं वाटण्याची गरज नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारांवर काम करत असून संपूर्ण राज्यभरातून लोक पक्षात येत आहेत। बोरस्ते यांनी संजय राऊतांना टोला लगावत आठवण करून दिली आहे की संजय राऊत म्हणाले होते, आम्ही गोकुळ गीते यांना मतदान करणार, पण आता गोकुळ गीते कुठे आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे। मला असं सांगायचंय की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची पद्धत आपल्याला माहिती आहे। त्यांनी एकदा शब्द दिला तर तो शब्द पाळला जातो। विलास शिंदे यांना त्यांनी शब्द दिला होता, त्यांनी त्यांना उपमहापौर केलं। ती युती कशी घडली, किती वेळेवर घडली हेही आपल्याला माहिती आहे। त्यांनी माननीय दराडे यांना शब्द दिला होता, त्यांनी त्यांना सुद्धा उमेदवारी दिली। त्यामुळे हेमंत गोडसे यांना त्यांनी शब्द दिला, हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली। त्यामुळे ह्या पक्षात अशी कुठली कॉम्पिटिशन, कुठली ज्याला आपण म्हणतो की असा वजन काटा होत नाही। या ठिकाणी जो कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याला शब्द दिला असेल किंवा जो कार्यकर्ता काम करत असेल, त्या कार्यकर्त्याला संधी मिळते। त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तरी असला घोडेबाजार चालत नाही। बघा, मला असं वाटतं की साधारण, मी तुम्हाला नाशिकच नाही, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रभर साधारण परिस्थिती अशी आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सर्वच आकर्षित होत आहे। आता हे 6 खासदार आले, लक्षात घ्या। आणि आता प्रत्येकाला वाटतंय आता तर महाराष्ट्रात काय होईल ते सांगता येत नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेवटी राजकीय प्रवाह टिकणं महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं शिवसैनिक हा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहे, त्यांच्या विचारांचा आहे। आणि त्या विचारांवर जर आज कोणी काम करत असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि त्यामुळे आमच्याकडे कोणी येत असेल तर त्याचं स्वागत आहे। मी तुम्हाला हे सांगितलं की मुळात ह्या पक्षाचं तुम्ही बघा, उभाटाचे जे प्रवक्ते आहेत, जे नेते आहेत, माननीय राऊत साहेब यांनीच सांगितलं ना की आम्ही गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला आणि ते निवडून आले। तर त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेला जो उमेदवार आज शिवसेनेबरोबर आहे, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे, तो कुछ भी हो सकता है। पुढे बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदेची काम करण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे। त्यांनी एकदा शब्द दिला की तो पाळतात। विलास शिंदेंना उपमहापौर केलं, दराडे यांना उमेदवारी दिली। शिंदेंच्या शिवसेनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाते, येथे कोणताही घोडेबाजार चालत नाही। शेवटी ऑफर्सच्या आरोपांवर आक्रमक होत बोरस्ते म्हणाले की
असा कोणता वकील आहे जो आमची वकिली करतोय? अशी ऑफर कोणी दिली? मी ठाकरे गटाला खुले आव्हान देतो, त्यामुळे हिंमत असेल तर त्या व्यक्तीचे नाव समोर आणावे. कदाचित बघा, मला असं वाटतं की मनच खात असतं, परंतु मला पूर्णपणे खात्री आहे अशा कुठल्याही एजंटशी शिवसेनेला गरज नाही, अशा कुठल्याही ऑफरची गरज नाही. हा, एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाचा जर आपण राबता बघितला तर सामान्य शिवसैनिकापासून तर मोठा पदाधिकारी सुद्धा शिवसेनेकडे येण्यात इच्छुक आहे. त्यात कुणी असेल तर मला सांगता येत नाही. वैयक्तिक अजय बोरस यांच्या संपर्कात किती नगरसेवक? सर्वच आहे, 122 आहे, नाही, ठीक आहे. सुटणार आहे. सर्वच आहे. अहो, ते आमचे सहकारी आहेत ना, रोज भेटतो आम्ही. याचा अर्थ काय फोडाफोडी करतो का? मुळात लक्षात घ्या, एकदा तुम्ही निवडणूक जिंकून आल्यानंतर तुम्ही एकत्र काम करतात, सभागृहात अनेक विषय तुम्ही एकत्र मांडतात, आणि केशव सुद्धा माझा अत्यंत जवळचा सहकारी आहे. त्यामुळे काय आम्ही काय रोज काय फोडाफोडीच्या गोष्टी करतो? परंतु त्यांच्याकडे काहीतरी कोणीतरी गैरसमजुतीने पाठवलं असेल, किंवा त्यांच्यात कदाचित हा समज निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल. परंतु मी तर आपल्या माध्यमातून केशव पोरजे यांना सांगेल की आपण असल्या एजंटचं नाव जाहीर करावं, आम्हाला कळू द्या. SG मणियार, समाचार टुडे, नाशिक. कोण काम करतं.